नमस्कार, मी शैलजा साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. बरेच दिवस झाला आपण लाँग व्हिडिओ पाहिला नव्हता आणि मी भरपूर बिझी होते ह्या 2-3 महिन्यांमध्ये. त्यामुळे थोडासा ब्लॉग किंवा कंटिन्यू व्हिडिओ आले नाहीत. तसं शॉर्ट व्हिडिओज मी टाकले, ते तुम्ही पाहिले पण रिस्पॉन्स पण दिला. तर आता व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे डाळ दोडकं. माझ्या पद्धतीने मी जसं बनवते आणि एकदम मस्त असं लागतं. तर डाळीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि त्यातही हरभरा डाळ घ्यायची आहे आणि डाळ थोडीशी भिजवत ठेवायची आहे. कारण हरभरा डाळ लागलीच आपल्याला. दोडके ज्या पद्धतीचे कवळे आहेत किंवा खूप हे आहेत तर बरोबर येणार नाही, कारण कवळं दोडकं पटकन शिजलं जातं पाण्यामध्ये आणि त्या मानाने हरभरा डाळ जास्त लवकर शिजणार नाही. त्यामुळे थोडीशी भिजवत टाकली तर थोडंसं सोयीचं होतं. तर एका वेळेला स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ आणि त्यानंतर आपण थोडंसं जास्त पाण्यामध्ये भिजवत ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं दोडकं कट होईपर्यंत डाळ शिजत राहील किंवा भिजत राहील. तर चला आता पुढचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. बरीच कामं पेंडिंग होती, त्यामध्ये थोडंसं दळण करण्याचं होतं, कारण आता महिन्याला आपल्याला हे काम नक्कीच करावं लागतं, गव्हाचं ज्वारीचं दळण वगैरे. तर आता मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यामध्ये थोडंसं जास्त असं पाणी टाकून थोडीशी डाळ भिजवत ठेवते आणि त्यानंतर हां, गोकर्णाला तुम्ही काय म्हणता, गोकर्ण म्हणता की शंखपुष्पी बऱ्याच ठिकाणी म्हणतात. तर निळ्या कलरचं असं फूल आलेलं आहे. मी थोडंसं एका कुंडीमध्ये गॅलरीत असं वेल लावलेली होती आणि पटकन येते ही वेल शंखपुष्पीची. तर एक फूल खरंच खूप छान वाटलं आणि मी तोडलंसुद्धा नाही, फक्त पाहिलं आणि तसंच राहू दिलं. तर गहू निसण्याचं काम चाललं होतं. इतकं बोरिंग दळण हा कामाचा कार्यक्रम चाललेला असतो, पण ते ठीक आहे, करावंच लागतं. तसं गव्हामध्ये काही जास्त असं हे नव्हतं, पण तरी पण आपल्याला चाळून वगैरे घ्यावंच लागतं. तर मी थोडंसं एक एक हात मारण्यासाठी मी काय केलेलं, जस्ट पोतं खोललं होतं. आता हा कट्टाच घेऊन आलेला असल्यामुळे ते काय आता कशामध्ये टाकलेलं नाही आहे किंवा साठवणीचं काही ठेवलेलं नाही. तर मी फक्त काय करते, एका मोठ्या चाळणीमध्ये गहू थोडेसे स्वच्छ करून घेते, जेणेकरून थोडंसं एखादा खडा वगैरे असेल किंवा बऱ्याच वेळेला किडेसुद्धा असतात. तर खडे कमी पण किडे जास्त वाटले मला यावेळेला, कारण आता हे उन्हामध्ये देणं गरजेचं आहे. पण सध्या पाऊस जोरदार असल्यामुळे कसा करायचं आहे हा थोडासा टेन्शनचा भाग आहेच. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, मॉइश्चर असल्यामुळे पण किडे होतात आणि प्रॉपर ऊन देणं गरजेचं असतं. आता इकडे डाळ वगैरे शिजलेली भिजत घातलेली होती, ती भिजलेली आहे. तर आता फोडणी देते मी. तर बघा, सिंपल असं, फक्त मी यामध्ये लसूण नाही वापरते. तुम्हाला जर लसूण हिंग टाकायचं असेल तर चालतं, पण मी फक्त काय केलं आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक. त्यामध्ये आधी मोहरी जिरे चांगले तडतडू दिलेले आहेत. त्यामध्ये बारीक कांदा टाकलेला आहे चॉप केलेला आणि अशी एकदम बारीक अशी फोडी करून घेतलेली आहेत दोडक्याची आमटीसुद्धा खूप छान लागते. तीसुद्धा एखाद्या वेळेला मी नक्की शेअर करेल. आणि व्यवस्थित अशी दोडके तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत. दोडकं आणि कांदा व्यवस्थित आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, एकदम मऊज होईपर्यंत, आणि झाकून ठेवायचं आहे. आणि झाकल्यानंतर ताटात पाणी टाकायचं आहे, जेणेकरून काय होईल, त्या वाफळलेल्या फोडीमध्ये ताटातलं गरम पाणीच टाकता येईल अशा पद्धतीने. तर म्हणजे ही भाजी झाकून ठेवल्यानंतर खूप छान लागते बरं का. म्हणजे आंगचं पाण्यामध्ये पण करू शकतो किंवा आपल्याला जर आवडत असेल तर रस्सा भाजी पण छान लागते. डाळ छान भिजवलेली होती, ती छान भिजलेली आहे आणि जास्त प्रमाणामध्ये डाळ घ्यायची आहे आणि दोडकं थोडंसं कमी प्रमाणात घ्यायचं आहे. आता तेलामध्ये व्यवस्थित मऊ झालेलं डाळ आणि दोडकं यावर मी ताट झाकून ठेवते, पाणी टाकते सांगितल्या पद्धतीने आणि थोडंसं कमी गॅसवर ठेवते, जेणेकरून डाळ आणि कांद्याला व्यवस्थित तेल सुटेल आणि त्यानंतर आपलं दोडकं मऊसूत झालेलं असेल. म्हणजे जास्त काही हे नाही करत बसायचं त्याला. सिंपल असे मसाले आपले जे नेहमीच असतात तेच टाकायचे, जसं की हळद, लाल चटणी, थोडासा मसाला थोडासा कमी वापरायचा आणि त्यानंतर कारळचा कूट मात्र मी जसं नेहमी सांगते तो टाकायचा. याला खरंच टेस्ट वेगळी येते कारळामुळे दोडक्याला, आणि दुसऱ्या भाज्यांपेक्षा दोडक्यात कारळ खूप छान लागतं. तर थोडंसं हळद, लाल चटणी, काळं तिखट आणि बघा मी कारळ टाकलेलं आहे. कारळ पण करताना मी भाजून थोडंसं त्याची पूड करून घेते आबडधोबडच, आणि
तीच टाकते. म्हणजे नेहमीच्या भाज्यांमध्ये थोडंसा कारळ किंवा जवस पोटात जाणं गरजेचं आहे. यामध्ये आपण जवस आणि कारळ मिक्स पण टाकू शकतो. बऱ्याच जणांना जवस आवडत नाही, कारळ ठीक आहे वाटतं, पण जवससुद्धा महत्त्वाचं आहे. जवसाची चटणी पण किंवा जवस असं आहारात पाहिजेच, रोज 1 चमचा तरी. भाजी आपली तोपर्यंत झाकून ठेवलेली मी, मस्त शिजत होती. पण आता मला देवघर स्वच्छ करायचं होतं बऱ्यापैकी. मी काय केलं होतं, देवघराच्या बाहेर काढून ठेवलं होतं, पडदा काढला होता. आणि आज थोडंसं ऊन वाटत होतं, त्यामुळे चला म्हणलं देवघर थोडंसं स्वच्छ करूत, म्हणजेच दसऱ्याची कामं हो. तुम्ही पण सुरूच केलेली असतीलच की. पण माझे बरेच कामं पेंडिंग आहेत, तर आज देवघरापासून सुरुवात केली. तर देवघर इतकं स्वच्छ झालेलं होतं, व्हाईट फरशी असल्यामुळे खूप. आणि त्यानंतर खिडकी आहे, त्याला खूपच म्हणजे बेकार हालत झालेली होती खिडकी, देवघर. आणि खूप जळमट आहे. तसं नेहमी आपण स्वच्छ करतच असतो, पण डीप क्लिनिंग होत नाही बऱ्यापैकी. तर दसऱ्याच्या निमित्ताने आपण करत असतो. तर आता ते चाललं आहे, आता एक एक काम करणं. तर देवघर असं मी एका साईडला शिफ्ट केलेलं आहे. देवघर आणि देवघराचं जे सामान असतं ते असं बाजूला काढून ठेवलं आहे. म्हणजे आपल्याला जर वेळ लागलाच तर ठीक आहे, इथेच दिवाबत्ती वगैरे करता येईल अशा ह्याने. तर मी पडदा काढून ठेवलेला होता आधी. तर त्याचं रेलिंग स्वच्छ करण्यासाठी मी काय केलं, एक झाडू घेतला आणि त्याच्यावर त्याच झाडूने थोडंसं धूळ साफ करते. पण खरं तर कपड्याशिवाय धूळ साफ होणार नाही रेलिंगवरची, तर ठीक आहे. जोपर्यंत आपल्याला आणि ह्याच झाडूने, जे जळमटं काढण्याचा झाडू असतो ना, त्यानेच आपल्या भिंती स्वच्छ निघतात. भिंतीसुद्धा यानेच मी स्वच्छ करते. बऱ्याच खराट्यानं पण स्वच्छ होतात, पण भिंतीवर पण अप्रतिम धूळ खूप पडते. आणि ती पण आपल्याला डायरेक्टली पाण्याने नाही स्वच्छ करायची. आधी फक्त काय करायचं, आपल्याला सगळी डस्ट आहे ना, ही अशी झाडून खरखर खरखर काढून घ्यायची. म्हणजे पूर्ण असं एरिया स्वच्छ आणि क्लीन दिसायला लागतो. तर त्या झाडू घेऊन मी आधी देवघराच्या बाहेरचा एरिया थोडासा स्वच्छ केला. त्यानंतर देवघरा आतमध्ये थोडंसं सगळीच भिंत, टाईल्स याच्यावर झाडू फिरून घेतला. भरपूर धूळ निघाली होती, कारण तर बरेच दिवस झालं मला हे सगळं स्वच्छ वगैरे करून. तर चला म्हणलं. त्यानंतर जे काडे कोपरे असतात ना, तिथे फारच म्हणजे इन्सेक्ट खूप बसतात, काय काय माहीत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की तिथेच जाळ्यांचं प्रमाण जास्त व्हायला लागतं आणि त्यामुळे पाली भरपूर होतात. आता बघते मी पाली आणि इन्सेक्टसाठी पण मी एक सोल्युशन काढलेलं आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर आधी काय म्हणलं, थोडंसं कोरडी जी धूळ असते ना, ती बाजूला काढली की म्हणजे पाण्याने पूर्ण एरिया स्वच्छ करता येईल. त्यामुळे काय केलं, ह्या झाडूने सगळं धूळ काढण्याचं ठरवलं. दुसरा झाडू घ्यायचा कार्यक्रम केलाच नाही यावेळेला. बऱ्याचदा तो झाडू ठेवा, हा झाडू हातात घ्या, ठीक आहे ना म्हणलं, कारण वेळ पण तेवढा लागतोच. या झाडूने परत मी झाडलेलं आहे. चला म्हणलं, काय होत नाही. कारण बऱ्याचदा काय होतं, ते झाडू नंतर सुपली आणा, त्या झाडूनं ते झाडा, परत सुपलीत भरा, तोपर्यंत तेवढा काम पटापट होतं. आणि ते देवघर असल्यामुळं कसं, माझे तेलाचे डाग पण त्या टाईल्सवर पडलेले होते. त्यासाठी पण एक सोल्युशन काढलेले मी. बऱ्याचदा ब्रशने सुद्धा निघत नाहीत, इतके घट्ट ते तेलकट डाग पडलेले आहेत. आता समोर खिडकी दिसत आहे, त्या खिडकीच्या भयंकर धूळ झालेली होती, कारण खिडकी ती ओपन होत नाही आहे, त्यावर फक्त मिरर बसवलेला आहे एक. आणि ती काढण्याचं कधी काम पडलेलं नाही, त्यामुळे बहुतेक बाहेरून पण धूळ असेल. आणि त्याच्या आतमधून पण कशी बारीक डस्ट येते, कारण थोडंसं लिकेज एरिया झालेला आहे, तिथून पाणी पण बऱ्याचपैकी येते. तर त्याला काही सोल्युशन करावं लागेल. जे तेलाचे डाग मी सांगितले होते ना, तर ते मी काय केले, थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे. त्यात जे आपण पावडर वापरतो की नाही कपड्या भांड्यासाठी, तीच पावडर थोडीशी टाकून घेतलेली आहे. आणि ताराच्या घासणीनेच हे सगळं आता घासून काढते, जेणेकरून पद्धतशीर निघेल. स्वच्छ झालेलं आहे देवघर. आता तुम्ही बघत आहात, मस्त स्वच्छ आणि चकाकीत झालेलं आहे. आणि सगळं सुकलेलं पण होतं. स्वस्तिक काढलं, 5 बोटं म्हणतात ना, की स्वच्छ केल्यानंतर हे करावे. आता मी काही देवघर वगैरे सेट केलेलं नव्हतं, कारण बराच उशीर झालेला होता मला हे सगळं करता करता. तर बरेच मध्ये मध्ये कामं पण होते, चहा पाणी वगैरे, नाश्त्याचा सगळंच, म्हणजे आपल्याला टायमिंग पाळावं लागतं. तर मी आज एवढं भारी स्वच्छ केलेलं आहे देवघर. 1-2 वेळेला तरी बघितले मी की किती छान दिसतंय म्हणून.
तर ठीक आहे, पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात बाकीचे कामं वगैरे की जे माझे चाललेले आहेत दसऱ्याची वगैरे. तर तुम्ही बघू शकता आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूयात. हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा.